जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाकूरपाडा या ठिकाणी मतदान करण्यासाठी गेलेल्या सुका शेवरे या मतदाराला या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या ठाकरे नामक पोलिसांना मारहाण केली असल्याचा संतापजनक तितकाच धक्कादायक प्रकार समोर आलाय। काल 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली। यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान हा प्रकार घडला असून शेवडे हे मंजळवाडा या ठिकाणाहून पायी चालत मतदान करण्यासाठी आले होते। यावेळी पोलिसांनी त्यांना अज्ञात कारणाहून मारहाण केल्याचं समोर आलं। दरम्यान याबाबत गांभीर्यानं दखल घेत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं जिल्हा युवा अध्यक्ष मिरसा बुकने, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास देशमुख, विलास ढोरे, रमेश शेवरे, शंकर ढोरे, समाधान ढोरे तसेच ग्रामस्थांनी याबाबत ठाकरेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सूचनावजा इशारा देखील त्यांनी प्रशासनाला दिलाय। शेवरे मतदान करण्यासाठी आलतो, असे लाईन दुबारा होऊन पोलिसांनी माझ्यावर हाणमार केली। मला लुटून दिल्यानंतर मी डोक्यातून रक्त निघाला। याचं कारण काय आहे? मी सरकारचा जे हिंद करते मी याच्या पुढे हाणमार केले मतदान करणार नाही। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।